ठाण्यामध्ये परिवहन विभागाच्या कार्यक्रमात चुकीचं वंदे मातरम लावल्याचा प्रकार समोर आलाय। आयोजकांनी संसदेमध्ये जे मंजूर झालेलं वंदे मातरम आहे ते लावलं नव्हतं आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजकांची चांगलीच कानउघडणी केली आहे। संसदेत ज्या वंदे मातरम गीताला मान्यता मिळाली आहे तेच लावण्यात यावं अशा सूचना शिंदेंनी दिल्यात। आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते, तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी। वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे, हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं। त्याच्यामुळे आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरं काही करता आलं नाही। आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदे साहेबांच्या सूचकतेला दाद देतो। त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीनं कान टोचलेले आहेत। प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे।